नमस्कार मित्रांनो, एस ओ सी क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे क्लास 6चा जनरल सायन्स लेसन नंबर 6 दॅट इज अ कंपोजिशन ऑफ मॅटर. हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे. व्हिडिओ क्रमांक फर्स्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघा, आपल्याला बघायचं आहे टाईप ऑफ एलिमेंट. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं थोडक्यात आपण ते एकदा माहिती करून घेऊया. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये आपण ॲटम बघितले, ठीक आहे, त्याचा स्ट्रक्चर बघितला, त्यानंतर एलिमेंट, मिक्सचर आणि कंपाऊंड हे नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये फरक काय असतो हे बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ एलिमेंट. आता एलिमेंटचे कोणकोणते प्रकार असतात, ठीक आहे. तर जनरली एलिमेंट्स वी हॅव क्लासिफाईड इनटू 3 टाईप्स. आता जे एलिमेंट्स आहेत, जर तुम्ही पेरियोडिक टेबल बघितला तर पेरियोडिक टेबलमध्ये सर्व जे काय ते सर्व एलिमेंट आहे आणि हे सर्व एलिमेंट 3 याच्यामध्ये आपण डिवाइड केलेले आहेत किंवा त्याची टाईप पाडली आहेत 3. कोणकोणते आहेत? सर्वात अगोदर आहे मेटल, ठीक आहे, देन नॉन मेटल आणि देन मेटलॉइड. मेटल म्हणजे काय? तर बघा, मेटलचे काही, आता बघा हे जे तिन्ही आहेत, या तिन्ही यांना काहीतरी स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत. बघा, जसं की मेटल काय करतात, कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. मेटल काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. नॉन मेटल डू नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल इलेक्ट्रिसिटीची कंडक्टिव्हिटी करू शकतात का? तर नाही. हे मेटलॉइड असतात. इट लाईज बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल. हे मेटल अँड नॉन मेटलच्या मधामध्ये असतात, ठीक आहे. याच्यामध्ये कसे असतात, दोन्ही गुण असतात, मेटलचे पण आणि नॉन मेटलचे पण. कशामध्ये? मेटलॉइडमध्ये. जे मेटल असतात ते कसे असतात, हार्ड असतात, बरोबर. नॉन मेटल कसे असतात, हे ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे कसे, पडल्यानंतर फुटतात, याला आपण ब्रिटल म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्लास, ठीक आहे. मेटलॉइड बघितलं आपण, ठीक आहे. मेटलॉइड सुद्धा ब्रिटलच असतात थोड्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. आणि यांचे काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत. तर या स्पेसिफिक प्रॉपर्टी आपण काही बघणार नाही, फक्त हे 3 ध्यानात ठेवा. टाईप ऑफ द एलिमेंट: मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. एच टाईप ऑफ एलिमेंट हॅव देअर स्पेसिफिक प्रॉपर्टी, आणि त्याला काहीतरी स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपले एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट आपण फिलअप करूया. बघा, आता तुम्हाला सांगितलं की मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड यांना काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. तर बघा मित्रांनो, जे आयर्न नेल आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट दिले आहे, इथे दिले इज द सरफेस शायनिंग, येस ऑर नो. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट दिले त्यांचा जे सरफेस आहे तो चकाकणार आहे का, चमकणार आहे का, इकडे आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. इथे येस ऑर नो. इकडे सांगितलं आहे डज द शेप फ्लॅटन और ब्रेक इनटू द स्मॉल पीसेस ऑन हॅमरिंग. ज्यावेळेस त्याला आपण हॅमरिंग करणार त्यावेळेस ते फ्लॅट होणार का, म्हणजे चपटा होणार का, किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे होणार का, काय होईल आपल्याला सांगायचं आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला काही दिले, एक चार्ट दिले, ते चार्ट आता आपण बघूया. बघा, पहिला ऑब्जेक्ट दिलेला आहे आयर्न नेल, म्हणजे त्याला आयर्न नेल म्हणजे आपण लोखंडी खिळा म्हणतो. याचा सरफेस आहे तो शायनी असतो का? बघितलं तुम्ही, खिळा असेल तर त्याचा सरफेस कसा असतो, शायनी असतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथं येस लिहू शकता, ठीक आहे. डज द शेप ऑफ द फ्लॅटन और ब्रेक इंटू स्मॉल पीसेस. ज्यावेळेस त्याला आपण ठोकणार त्यावेळेस तो काय होईल, फ्लॅटन होईल, ठीक आहे. म्हणजे काय होईल, तो चपटा होईल. ब्रेक होईल का, फुटेल का, तो नाही फुटणार, इट विल फ्लॅटन, ठीक आहे. तो चपटा होईल, त्यामुळे आपण काय लिहिणार, फ्लॅटन लिहिणार. कॉपर वायर सुद्धा चककणार असतो, म्हणजे आपण इथं येस लिहिणार. आणि डज द शेप ऑफ फ्लॅटन, ज्यावेळेस आपण कॉपर वायरला हॅमरिंग करणार त्यावेळेस सुद्धा काय होईल, फ्लॅटन होईल, म्हणजे तो चपटा होईल, ठीक आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम वायर सुद्धा कसा असतो, एकदम चकाकणारा असतो, ठीक आहे. इट हॅज अ शायनी सरफेसेस, सो इथं लिहा तुम्ही येस, ठीक आहे. नंतर दिल्या, आणि ॲल्युमिनियम वायरला जर तुम्ही हॅमरिंग केलं तर तो सुद्धा चपटा होतो, ठीक आहे, कारण ते मेलेबल असतात. तिथं फ्लॅटन लिहा, ठीक आहे. म्हणजे बघा, हे सर्व जे ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतात हे सर्व काय आहेत, हे सर्व तुम्हाला दिसतात हे काय आहेत, मेटल आहेत. काय आहेत, मेटल. कोलपीस म्हणजे कोळशाचा तुकडा. ज्यावेळेस कोलपीस तुम्ही बघितलं तर जे सरफेस असतो शायनी असतो का, चमकतो का, तर नो. सरफेस चमकतो का, तर नो. आणि डज द शेप फ्लॅटन और ब्रेक इंटू स्मॉल पीसेस. ज्यावेळेस आपण कोळशाला ज्यावेळेस हॅमरिंग करतो त्यावेळेस तो चपटा होईल का, तर नाही, तो काय होईल, ब्रेक इंटू द स्मॉल पीसेस, म्हणजे तो काय होईल, ब्रेक होईल. तिथे लिहा ब्रेक, ठीक आहे.
अशा प्रकारे आपण इथं हा चार्ट फिलअप करू शकतो. त्यानंतर तुम्हाला एलिमेंट लिहायचे आहेत. हॅव्हिंग अ शायनी सरफेस असणारे एलिमेंट तुम्हाला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे. कोणकोणते आहेत ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम एक्सेट्रा असं तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे. एलिमेंट दॅट फ्लॅटन ऑन हॅमरिंग, म्हणजे हॅमरिंग म्हणजे बघा ज्यावेळेस हॅमरिंग करतो त्यावेळेस ते फ्लॅटन होतात, म्हणजे चपटे होतात. ठीक आहे. पसरतात. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता ॲल्युमिनियम, कॉपर. ठीक आहे. असे तुमच्या मनाने लिहू शकता. एलिमेंट विथ द डल सरफेसेस, आता डल सरफेसचे एलिमेंट कोणते आहेत ते तुम्ही तिथं लिहू शकता. एलिमेंट दॅट हॅज अ ब्रेक ऑन हॅमरिंग. ठीक आहे. हॅमरिंग झाल्यानंतर कोणकोणते एलिमेंट असतात ते ब्रेक होतात हे पण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, हे फिलअप करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायचा तो आहे टाईप ऑफ द कंपाऊंड म्हणजे काय. सम कंपाऊंड गिव्ह अ रेसिड्यू. रेसिड्यू म्हणजे काय मित्रांनो, तर अवशेष शिल्लक राहतात जळल्यानंतर, त्याला आपण रेसिड्यू म्हणतो. विच इज ऑदर डू नॉट गिव्ह एनी रेसिड्यू और गिव्ह अ ब्लॅकिश रेसिड्यू इज मेनली मेड ऑफ द कार्बन. बघा आता काही पदार्थ असे असतात की काय करतात की रेसिड्यू म्हणजे काहीतरी अवशेष शिल्लक ठेवतात जळल्यानंतर. ठीक आहे. आणि जळल्यानंतर जर ब्लॅक रंगाचा जर रेसिड्यू असेल म्हणजे काळ्या कलरचा, तर तो कशापासून बनलेला असतो ऑब्जेक्ट, तर कार्बनपासून बनलेला असतो. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट आपण जाळला आणि त्याच्यापासून जर ब्लॅक रेसिड्यू जर असेल, ठीक आहे, शिल्लक राहिला असेल, तर त्याला आपण म्हणणार काय म्हणणार, तो कार्बनपासून बनलेला असं त्याला आपण म्हणणार. ठीक आहे. When such a compound are strongly heated in a air combined with the oxygen to form some gaseous substances. आणि ज्यावेळेस असे काय करतो आपण, ज्यावेळेस आपण याला एखाद्या स्ट्रॉंगली हिट करतो इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या पर्यंत मी ज्यावेळेस स्ट्रॉंगली हिट करतो तर काय करतात, हे काही गॅसेस फॉर्म करतात. बरोबर आहे. गॅसेस फॉर्म करतात. इन केस देअर कंबशन इज नॉट कम्प्लिटेड, आणि जर त्यांचं कंबशन पूर्ण झालं नाही, देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ द ऑक्सिजन, म्हणजे जिथं ऑक्सिजनची कमी असेल अशा वेळेस काय होते, ब्लॅक कलर कार्बन रिमेन बिहाइंड ॲज अ रेसिड्यू. त्यामुळे काय होईल, तिथे पूर्ण जळणार नाही. त्याच्यामुळे काय होईल, ब्लॅक कलरचा एक काय होईल, काही रेसिड्यू शिल्लक राहतील ब्लॅक कलरची. ठीक आहे. तर अशाला जे कंपाऊंड असतात असे जे की ब्लॅक कलरचे काय देतात, रेसिड्यू देतात, त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो, कार्बन कंपाऊंड. म्हणजे जे ब्लॅक कलरचे रेसिड्यू शिल्लक राहतात जळल्यानंतर, पण इनकम्प्लीट कंबशन, बरोबर आहे, पूर्ण कंबशन नाही, इनकम्प्लीट कंबशनमध्ये, त्यावेळेस आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड और कार्बन कंपाऊंड. एक्झाम्पल बघा, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे, हे सर्व त्याची एक्झाम्पल आहेत. देन बघा मित्रांनो, ऑन अदर हँड कंपाऊंड दॅट डिकम्पोज ऑन अ स्ट्रॉंग हिटिंग. आता स्ट्रॉंग हिटिंगने जर कंपाऊंड जर डिकम्पोज झाला, स्ट्रॉंग हिटिंग केलं आपण त्याला, तो जर डिकम्पोज झाला आणि रेसिड्यू जर शिल्लक राहिला, तर त्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बघा कुठलाही कंपाऊंड ज्याला आपण हिट केलं, त्यानंतर तो डिकम्पोज झाला आणि त्यानंतर जो काही रेसिड्यू राहिला, त्याला म्हणत असतो, त्या कंपाऊंड आपण म्हणत असतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. काय म्हणत असतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. एक्झाम्पल दिलेत कॉमन सॉल्ट, सोडा, ब्ल्यू विट्रॉल आणि लाईमस्टोन. नंतर आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. द मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड हॅव अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. आता बघा कुठलाही जो मॉलिक्युल्स ऑफ द कंपाऊंडचा, ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर जर कॉम्प्लेक्स असेल, गुंतागुंतीचं असेल, फॉर्म बाय अ मेनी ॲटम अँड इन द सेंटर ऑफ दिस स्ट्रक्चर मेटल ॲटम आर ऑल्सो इन्क्लुडेड. आणि बघा जे काही स्ट्रक्चर असते, बरोबर आहे, आता तुम्ही ॲटमचं जर स्ट्रक्चर बघितलं किंवा कुठल्याही मॉलिक्युलचं, तर त्याच्या सेंटरला काय असतो, एक मेटलचा ॲटम असतो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असते, गुंतागुंतीचं असते. ठीक आहे, त्या कंपाऊंडचं, म्हणून त्याला आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हणत असतो सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण पॉईंट बघूया टाईप ऑफ मिक्सचर. आता मिक्सचरचे प्रकार बघूया. द पार्ट ऑफ द मॅटर इज युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड द फेज. द पार्ट ऑफ मॅटर म्हणजे कुठलंही मॅटर असेल त्याचा जो पूर्ण असेल तो, आणि युनिफॉर्म कंपोजिशन असेल म्हणजे तो पूर्णपणे एकामध्ये मिसळलेला आहे, त्याचं कंपोजिशन कसं आहे, सगळीकडे सारखं आहे, त्याला आपण म्हणत असतो फेज. फॉर एक्झाम्पल बघा वॉटर. ठीक आहे, वॉटर प्लस अल्कोहोल
वॉटर प्लस अल्कोहोल, वॉटर प्लस अल्कोहोल जर आपण मिसळलं तर काय होईल, पूर्ण पूर्ण कंपोजिशन कसं असेल, युनिफॉर्म असेल. म्हणजे वॉटर आणि अल्कोहोल सगळीकडे व्यवस्थित मिसळलेलं असेल, म्हणजे याला आपण म्हणतो फेज 1. ठीक आहे, फेज 1 किंवा फेज. बघा आता नंतर जर आपण वॉटर घेतलं प्लस स्टोन, वॉटर घेतलं आणि स्टोन घेतला, एकमेकांमध्ये मिसळवला, तर मित्रांनो वॉटर आणि स्टोन याचं जे मिक्सचर असेल ते युनिफॉर्म असेल का, तर नाही. ते व्यवस्थित मिसळले जाईल का, तर नाही. तर अशा वेळेस काय होईल, दोन फेज तयार होतील, एक वॉटरचा आणि एक स्टोनचा. ज्यावेळेस ते व्यवस्थित मिसळले जातील त्यावेळेस त्याचा फेज होत असतो. ठीक आहे, बघूया आता. वेन ऑल द कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर, मिक्सचरचे जो काही कॉम्पोनंट आहेत फॉर्म अ वन फेज इज कॉल्ड अ होमोजेनियस मिक्सचर. म्हणजे ज्यावेळेस कुठलाही मिक्सचर असतात त्याचे जे कॉम्पोनंट असतात ते व्यवस्थित मिसळल्या जातात, त्यांचा फेज तयार होतो सगळ्या मिक्सचरचा, त्याला आपण म्हणू शकतो होमोजेनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल वॉटर प्लस अल्कोहोल. ठीक आहे, अजून त्याच्यामध्ये कुठलं लिक्विड असेल तर याला म्हणतो आपण होमोजेनियस मिक्सचर. म्हणजे त्याच्यामध्ये कंपोजिशन कसं आहे, युनिफॉर्म आहे. कंपोजिशन कसं आहे, युनिफॉर्म आहे. सेकंड बघा, वेन अ कॉम्पोनंट ऑफ अ मिक्सचर आर डिस्ट्रीब्युटेड इंटू 2 और मोर फेजेस. ज्यावेळेस कुठलंही मिक्सचर असेल त्याचे कॉम्पोनंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त फेजेस असतील. बघा वॉटर घेतलं आपण, वॉटरमध्ये आपण काय टाकलं, केरोसिन. वॉटर आणि केरोसिन एकमेकांमध्ये डिझॉल्व होतील का, मिसळतील का, तर नाही, मिसळणार नाही. ठीक आहे, ते याच्यामध्ये आपण स्टोन टाकला, अजून दगड, तर काय होईल, वॉटर वेगळाच राहील, केरोसिन वेगळाच राहील आणि स्टोन सुद्धा वेगळं राहील. हे याचं जे कंपोजिशन असेल ते युनिफॉर्म असेल का, तर नाही. तर अशा वेळेस याला म्हणायचं हेटेरोजेनस मिक्सचर. काय म्हणायचं, हेटेरोजेनस मिक्सचर. When components of a mixture are distributed into 2 or more phase is called a heterogeneous mixture. तर मित्रांनो होमोजिनियस आणि हेटेरोजेनस हे तुम्हाला समजलं असेल. देन बघूया सोल्युशन म्हणजे काय. अ होमोजिनियस मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे युनिफॉर्म कंपोजिशन आहे त्या कशाचं, त्या मिक्सचरचं. होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 और मोर सबस्टन्सेस इज कॉल्ड अ सोल्युशन. बघा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर सबस्टन्सेस असतील, ठीक आहे, आणि त्यांचं मिक्सचर जर होमोजिनियस असेल तर त्याला आपण म्हणतो सोल्युशन. बघा काय म्हणतो त्याला, सोल्युशन. त्यानंतरचा एक पॉईंट आहे तो म्हणजे सॉल्व्हंट म्हणजे काय. दॅट कॉम्पोनंट ऑफ अ सोल्युशन, सोल्युशन मधला असा कॉम्पोनंट विच इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट प्रोपोर्शन इज कॉल्ड सॉल्व्हंट. बघा सोल्युशन मधला असा घटक, असा कॉम्पोनंट तो सर्वात जास्त प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणत असतो सॉल्व्हंट. काय म्हणत असतो, सॉल्व्हंट. फॉर एक्झाम्पल बघा वॉटर प्लस शुगर, वॉटर प्लस शुगर. आता वॉटर प्लस शुगर तुम्ही ज्यावेळेस मिसळता, आपल्याकडे ग्लास आहे, ग्लासमध्ये पाणी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही 2 चम्मच शुगर टाकली, मग हे एक जे काही सोल्युशन तयार होईल, ठीक आहे, तर तयार होईल त्याला आपण सोल्युशन म्हणणार. सोल्युशन तयार झाल्यानंतर जे काही लिक्विड असेल त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे, वॉटरचं. मग वॉटर झालं आपलं सॉल्व्हंट आणि शुगर कमी प्रमाणामध्ये आहे, शुगर झाला मग सॉल्यूट. ठीक आहे, हे लक्षात घ्या. दॅट कॉम्पोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द लार्जेस्ट प्रोपोर्शन इज कॉल्ड द सॉल्व्हंट. जे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे सोल्युशनमध्ये त्याला आपण म्हणायचं सॉल्व्हंट. द अदर कॉम्पोनंट विच आर प्रेझेंट इन द लेस प्रोपोर्शन, आणि जे कमी प्रमाणामध्ये आहेत दॅट द सॉल्व्हंट आर कॉल्ड सोल्यूट. ठीक आहे, तर इथं मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, सोल्यूट. जे कमी प्रमाणामध्ये त्या सोल्युशनमध्ये जे काही घटक आहेत त्यांना आपण म्हणत असतो सोल्यूट. ठीक आहे, द प्रोसेस ऑफ फॉर्मिंग अ सोल्युशन, जी काही प्रोसेस आहे सोल्युशन फॉर्म करण्याची, बाय मिक्सिंग अ सॉल्यूट इन अ सॉल्व्हंट. म्हणजे सॉल्यूट काय करतो आपण सॉल्व्हंटमध्ये मिक्स करतो, याची जी काही प्रोसेस आहे याला आपण म्हणत असतो डिसोल्युशन. काय म्हणत असतो, डिसोल्युशन. याला आपण डिसोल्युशन म्हणत असतो, ध्यान ठेवा. इफ द सॉल्व्हंट इज ट्रान्सपरंट देन द सोल्युशन ऑल्सो ट्रान्सपरंट. तर बघा मित्रांनो, आता बघा हे मिक्सचर करताना जर आपण वॉटर घेतलं प्लस शुगर
आता वॉटर कसं आहे, ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट म्हणजे काय, आपण त्याच्या पलीकडे पाहू शकतो, आरपार पाहू शकतो, त्याला आपण ट्रान्सपरंट म्हणतो. वॉटर ट्रान्सपरंट आहे, ठीक आहे. म्हणजे वॉटर काय आहे, सॉल्व्हेंट आहे. शुगर काय आहे, सॉल्यूट आहे. शुगरचा जरी कलर कुठला जरी असला, पण जे सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट कसं आहे, ट्रान्सपरंट आहे. सॉल्व्हंट ट्रान्सपरंट असल्यामुळे जे काही सोल्युशन तयार होईल ते सुद्धा ट्रान्सपरंटच तयार होईल. ठीक आहे मित्रांनो, तर हा पॉईंट महत्त्वाचा ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे टाईप ऑफ द सोल्युशन. सोल्युशनचे कोणकोणते टाईप आहेत, तर बघा, एक आहे लिक्विड इन अ लिक्विड, म्हणजे लिक्विडमध्ये लिक्विड आपण मिक्स करतो, त्याला आपण काय म्हणतो असतो, तर हे एक टाईप आहे. फॉर एक्झाम्पल बघा, विनेगर आणि H2SO4, म्हणजे विनेगरमध्ये जर आपण H2SO4 मिक्स केलं तर हे झालं लिक्विड इन अ लिक्विड. ठीक आहे. इफ द सोल्युशन इज ऑल्सो ट्रान्सपॅरंट इट पासेस थ्रू अ फिल्टर पेपर. बघा आता इथे काय दिसते तुम्हाला, की लिक्विडमध्ये लिक्विड असेल, ठीक आहे. तर ज्यावेळेस लिक्विडमध्ये लिक्विड असेल, म्हणजे विनेगरमध्ये H2SO4, ज्यावेळेस सोल्युशन हे कसं ट्रान्सपरंट असेल, ट्रान्सपरंट म्हणजे काय, त्याच्या आरपार आपण पाहू शकतो, त्यावेळेस ज्यावेळेस या सोल्युशनला जर आपण एखाद्या फिल्टर पेपरमधून गाळलं, फिल्टर पेपर गाळण्यासाठी असतो, तर त्याला आपण गाळलं तर काय होईल, तो फिल्टर पेपरमधून आरपार निघून जाईल, तिथं कुठलाही रेसिड्यू शिल्लक राहणार नाही, कारण बोथ आर लिक्विड, दोन्ही कशा आहेत, लिक्विड आहेत, सॉल्यूट आणि सॉल्यूट. देन गॅस इन अ गॅस. गॅस इन अ गॅस म्हणजे एअर. एअरमध्ये नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ठीक आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. हे झाले एक काय आहे, गॅस इन अ गॅस, एक प्रकारचं सोल्युशनच आहे. ते नाही सॉलिड इन अ सॉलिड, म्हणजे अलॉय आहे. अलॉय म्हणजे काय, कॉपर आणि प्लस झिंक. कॉपर आणि झिंक आहे एक अलॉय, हे दोघं जर मिक्स केले तर एक अलॉय तयार होतो. ठीक आहे, म्हणजे दोन सॉलिड एका जागी करणे. गॅस इन अ लिक्विड. आता बघा, गॅस इन अ लिक्विड म्हणजे क्लोरिनेटेड वॉटर. क्लोरिनेटेड वॉटरमध्ये काय असतो, गॅस असतो. ठीक आहे, म्हणजे काय झालं, गॅस इन अ लिक्विड. तर हे काही सोल्युशनचे काही टाईप्स आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं तो आहे सस्पेन्शन. सस्पेन्शन म्हणजे काय, इन द हेटेरोजेनस मिक्सचर. हेटेरोजेनस मिक्सचर म्हणजे काय, त्याचं कंपोजिशन कशी असते, युनिफॉर्म नसते. युनिफॉर्म कंपोजिशन असते का हेटेरोजेनस मिक्सचरचं, तर नाही. In the heterogeneous mixture of the water and sawdust, it is mixture of a liquid and solid is called the suspension. बघा, सस्पेन्शन म्हणजे काय, आता आपण हेटेरोजेनस मिक्सचर बघितलं, त्याच्यामध्ये काय असतो, तर एक लिक्विड असतो आणि एक सॉलिड असतो. ठीक आहे, वॉटर आणि सॉलिड. आता वॉटरमध्ये जर आपण सॉडस्ट टाकला, ठीक आहे, सॉडस्ट लाकडाचा भुसा, ठीक आहे, तर हे एकमेकांमध्ये युनिफॉर्मली डिझॉल्व्ह होतील का, यांचं जे कंपोजिशन असेल ते युनिफॉर्मली बनेल का, तर नाही. आणि ज्यावेळेस या वॉटरला काय करणार आपण, एखाद्या फिल्टर पेपरमधून गाळणार, तर वॉटर काय होईल, पर्क्युलेट होऊन जाईल, निघून जाईल. पण हे सॉडस्ट आहे, हे काय करेल, त्या फिल्टर पेपरवर जमा होईल. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होईल, हे हे सोल्युशन जर बघितलं आपण वॉटर आणि सॉडस्टचं, तर काय होईल, सॉडस्टचे पार्टिकल फ्लोटिंग इन द वॉटर, वॉटरमध्ये काय करतील, फ्लोट करतील, तरंगतील. तर अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो, सस्पेन्शन. ठीक आहे. बघा आता, पार्टिकल ऑफ अ सॉलिड इन द सस्पेन्शन लार्जर दॅन द 10⁻⁻⁴ मीटर. म्हणजे बघा, खूप स्मॉल पार्टिकल असतात, कशाचे, सॉलिडचे, जसं की आपण इथं सॉडस्ट बघत आहे. देअरफॉर लाईट कॅन नॉट पास थ्रू इट. आता खूप बारीक आहेत, पण असे नाहीत की ते डोळ्यांनी दिसणार नाहीत. ठीक आहे, खूप आहेत बारीक, पण ते डोळ्यांनी दिसतात आपल्याला. ठीक आहे, आणि हे काय होतात, तर यांच्यामुळे काय होतात, तर जो काही सनलाईट आहे, ज्यावेळेस त्या सोल्युशनवर पडेल, त्यावेळेस सनलाईट त्या सोल्युशनमध्ये पास होणार नाही. कशामुळे, कारण जे सॉलिड पार्टिकल असतात ते काय करतील, त्याच्यामध्ये सस्पेंडेड फॉर्ममध्ये असतात, म्हणजे तरंगलेले असतात. सॉइल इथं पार्टिकल आहे मित्रांनो, चुकलेलं. ठीक आहे, सॉइल पार्टिकल रिमेन इन द ऑर्डिनरी फिल्टर पेपर ॲज रेसिड्यू. आणि जर या सोल्युशन जर आपण गाळलं फिल्टर पेपरमधून, तर काय होईल, ॲज अ रेसिड्यू म्हणून काय होतील, ॲज अ रेसिड्यू म्हणून काय करतील, ते शिल्लक राहतील. तर याला आपण म्हणत असतो सस्पेन्शन. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला कोलॉइड. कोलॉइड म्हणजे काय, लिक्विड इन अ लिक्विड. बघा आता, लिक्विड इन अ लिक्विड असतो आणि त्यावेळेस ते मिक्सचर असते ते हेटेरोजेनस असते. बघा, लिक्विड इन अ लिक्विड, पण मिक्सचर कसं असते, हेटेरोजेनस. अशा वेळेस आपण काय म्हणत असतो, त्याला म्हणत असतो आपण कोलॉइड. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, कोलॉइडचं नेमकं मराठीमध्ये त्याला कलिल म्हणतात. ठीक आहे. आता बघा, एक्झाम्पल आहे वॉटर आणि मिल्क.
तुम्ही म्हणाल वॉटर तर कसं आहे, लिक्विड आहे, मिल्कसुद्धा लिक्विड आहे, मग या दोघांचं मिक्सचर असेल तिथं हे असायला पाहिजे होमोजिनियस, मग इथं हेट्रोजिनियस कसं काय आपण म्हणतोय. तर बघा मित्रांनो, सर्व इथं दिलेलं आहे. मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिल्क इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. वॉटर आणि मिल्क जे काही मिक्सचर आहे हे हेट्रोजिनियस आहे. वाय? का? बिकॉज मिल्क इट सेल्फ हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ अ प्रोटीन अँड फॅट. आणि जे मिल्क आहे हे स्वतः हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. मिल्क स्वतः हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. का? कारण मिल्कमध्ये काय आहेत, काही पार्टिकल आहेत, कशाचे? प्रोटीन्स आणि फॅटचे. हे सॉलिड पार्टिकल आहेत. प्रोटीन आणि फॅटचे हे सॉलिड पार्टिकल आहेत. ते काय करतात, सस्पेंडेड फॉर्ममध्ये आहेत. कशामध्ये? या लिक्विडमध्ये, या मिल्कमध्ये. आणि त्याच्यामुळे वॉटर आणि मिल्क जर आपण केलं तर हे मिक्सचर कसे बनणार, तर हे बनणार कोलॉइड बनणार. ठीक आहे. सच अ मिक्सचर इज कॉल्ड कोलॉइड. अशा मिक्सचरला काय म्हणतो आपण? कोलॉइड म्हणत असतो. इट इज नॉट बी सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. आणि बघा, जे हेट्रोजिनियस मिक्सचर असते हे आपण काय करू शकतो, फिल्टरने वेगळं करू शकतो, बरोबर आहे. पण जे कोलॉइड असतात हे कोलॉइड आपण फिल्टर पेपरने वेगळं करू शकत नाही. कारण जर तुम्ही पाण्यामध्ये जर दूध टाकलं, ठीक आहे, तर तुम्ही ते वेगळं करू शकता का कुठल्या तरी फिल्ट्रेशन मेथडने? तर आपण फिल्टर करू शकतो का एखाद्या मेथडने? तर नाही. हे ध्यानात ठेवा, हा पॉईंट मात्र वेगळा. अनदर एक्झाम्पल ऑफ कोलॉइडचं बघा, अनदर एक्झाम्पल इथं कोलॉइड्स दिले. सॉलिड गॅस, स्मोक. बघा, गॅस बघितलं तुम्ही, गॅसमध्ये काय असतात, काही सॉलिड पार्टिकल असतात, ते सस्पेंडेड फॉर्ममध्ये असतात. तर हा सुद्धा एक आहे, हा सुद्धा एक आहे, कोलॉइडच आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला समजलं असेल. आता बघूया, लेट अंडरस्टँड द कंपाऊंड म्हणजे काय. When the two or more elements come together and form a new substance by a chemically combine, it has a fixed weight ratio. आता कंपाऊंड म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर नवीन सबस्टन्स तयार होतो. एकत्र आल्यानंतर नवीन सबस्टन्स तयार होतो, पण ते कसे असतात? केमिकली कंबाईन असतात. केमिकली कंबाईन, ध्यानात ठेवा, हे महत्त्वाचा वर्ड आहे. मिक्सचरमध्ये केमिकली कंबाईन नसतात, पण कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट असतात ते केमिकली कंबाईन असतात. आणि त्यांचा फिक्स वेट रेशो असतो. कशामध्ये? कंपाऊंडमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, H2O. आता बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं ज्यावेळेस केमिकली कंबाईन झाले त्यावेळेस वॉटर तयार झालं, आहे की नाही? केमिकली कंबाईन. मिक्सचरमध्ये असं नसते. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि यांचा रेशो कसा असतो? फिक्स असतो. देन बघा, मिक्सचर म्हणजे काय? व्हेन टू ऑर मोर एलिमेंट कम टुगेदर. जेव्हा एक किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात, बट नॉट अ फिक्स वेट रेशो. त्यांचा वेट रेशो फिक्स नसतो. आणि नॉट केमिकली कंबाईन, आणि ते केमिकली कंबाईन सुद्धा नसतात. त्यांचा वेट रेशो फिक्स नसतो, केमिकली कंबाईन सुद्धा नसतात, आणि दे डू नॉट रिटेन द केमिकल, दे रिटेन द केमिकल आयडेंटिटीज. महत्त्वाचं आहे, हे केमिकल आयडेंटिटी काय करतात? रिटेन करतात. म्हणजे जशाला तशी केमिकल आयडेंटिटी त्याची राहते. कशामध्ये? मिक्सचरमध्ये. एक्झाम्पल आहे एअर. एअर हे मिक्सचर आहे कशाचं? हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे सर्व गॅसेसचं. ठीक आहे. आणि इथं बघा, जे काही कंपाऊंड असतात, कंपाऊंडमध्ये काय होतं, ते केमिकल कंबाईन होतात, पण ज्यावेळेस काय होतं, त्यांची जी काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते काय करतात? रिटेन करू शकत नाहीत. केमिकल प्रॉपर्टी त्यांनी चेंज होतात. कशामध्ये? कंपाऊंडमध्ये. ओके. देन मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड बॅलन्सिंग. ठीक आहे, याचा अभ्यास करूया आपण. There is a definite proportion of a constituent element in the compound. कंपाऊंड आपण बघितला, कंपाऊंडमध्ये काय असतात की फिक्स वेट रेशो असतो. म्हणजे बघा, H2 हा एक कंपाऊंड आहे. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये हायड्रोजनचं वेट 1:8, म्हणजे ऑक्सिजन बघा, याचा वेट रेशो फिक्स आहे 1:8. ठीक आहे. म्हणजे ऑक्सिजनचं, हे हायड्रोजनचं वेट आहे आणि हे ऑक्सिजनचं वेट आहे, म्हणजे यांचा रेशो काय आहे? 1:8 फिक्स रेशो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा झाला कंपाऊंड. सर्टन नंबर ऑफ ॲटम ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आर जॉईन टू इच अदर इन अ मॉलिक्युल्स ऑफ द कंपाऊंड. आता ज्यावेळेस कंपाऊंड तयार होतो त्यावेळेस काय करा, ज्यामध्ये काही ॲटम आहेत त्यांच्यामध्ये काय होते, एक संयुग तयार होतो. कंपाऊंड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तरी काय करतात, दोन ॲटम एकमेकाला जोडले जातात. आता ॲटम जोडले जातात कशा प्रकारे, तर ॲटमच्या व्हॅलन्सीवरती डिपेंड असते. ठीक आहे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट, मित्रांनो इथे इंडिकेट पाहिजे, ध्यान ठेवा. इंडिकेट द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड.
आता बघा कंपाऊंड आपण बघितलं, कंपाऊंड म्हणजे काय, H2O हा कंपाऊंड आहे. या मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काय समजते की याच्यावर समजते की H2 आहे, H2 म्हणजे हायड्रोजनचे इथं दोन काय आहेत ॲटम आहेत, इथं ऑक्सिजनचं काय आहे दोन, ऑक्सिजनचा एकच ॲटम आहे, ऑक्सिजनचा एक ॲटम आहे, हायड्रोजनचे दोन ॲटम आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला काय समजले या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून की किती ॲटम प्रेझेंट आहेत कोणत्या कॉन्स्टिट्युएंटची आपल्याला समजलेलं आहे. ठीक आहे, यासाठी आपल्या फॉर्म्युला महत्त्वाचा असतो. A molecular formula includes the information regarding the symbol of all constituent element and their respective number as subscript. आणि बघा फॉर्म्युला इथं बघा H2O हा काय आहेत, हे सिम्बॉल आहेत रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे. ठीक आहे, आणि 2 काय आहे, हे काय आहे तर नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन दिस कंपाऊंड. म्हणजे या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनचे किती ॲटम प्रेझेंट आहेत हे आपल्याला सांगतो. म्हणजे हायड्रोजनचे ॲटम इथं 2 प्रेझेंट आहेत, ऑक्सिजनचा ॲटम इथे 1 प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगत असतो. त्यानंतर आपलं एक टेबल दिलं आहे, हे टेबल आपण सर्वात अगोदर आता सॉल्व्ह करूया. इथं बघा मित्रांनो H2O बघा हे नेम ऑफ द कंपाऊंड आहे. नेम ऑफ द कंपाऊंडमध्ये वॉटर, हायड्रोजन, मिथेन, मॅग्नेशियम क्लोराईड हे सर्व आपल्याला दिलेलं आहे. इथं कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट आहे कसा बनलेला आहे. त्यानंतर आहे नंबर ऑफ ॲटम ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट. ठीक आहे, आता प्रत्येकाचे ॲटम किती किती आहे तर बघा हे H2O, H2 वरून माहीत आहे की याच्यामध्ये एक हायड्रोजन आहे, एक ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. पण हायड्रोजनचे ॲटम किती आहेत, हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे. इथं बघा हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजनचा ॲटम बघा इथं काय काय सर्वात अगोदर एक हायड्रोजन आहे आणि एक क्लोरीन आहे, बरोबर आहे. म्हणजे हायड्रोजनचा ॲटम इथं 1 आहे आणि क्लोरीनचा ॲटम सुद्धा इथं 1 आहे, बरोबर. इथं बघा मिथेन CH4 म्हणजे इथं कार्बन, बघा इथं कार्बन आहे आणि हायड्रोजन आहे. कार्बनचा इथं एकच ॲटम आहे, पण हायड्रोजनचे मात्र इथं किती ॲटम आहेत, हायड्रोजनचे मात्र इथं 4 ॲटम आहेत. मॅग्नेशियम क्लोराईड, इथं मॅग्नेशियमचे किती आहेत ॲटम, मॅग्नेशियमचा एकच ॲटम आहे. ठीक आहे, इथं सॉरी Mg लिहा आणि इथं Cl लिहा. ठीक आहे, आता मॅग्नेशियमचे किती आहेत ॲटम ह्या कंपाऊंडमध्ये तर एकच आहे. ठीक आहे, आणि क्लोरीनचे किती आहेत, क्लोरीनचे 2 ॲटम आहेत. तरी ध्यानात ठेवायचं अशा प्रकारे. ठीक आहे, आता याच्यावरून काय समजलं आपण की रिलेशन बिटवीन द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड नंबर ऑफ ॲटम व्हेरियस एलिमेंट इन द मॉलिक्युल्स. म्हणजे बघा हा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलेवरून आपल्याला असं समजते की त्याच्यामध्ये किती ॲटम आहेत कोणत्या एलिमेंटचे, हे आपल्याला काय करते ह्या फॉर्म्युल्यावरून समजते. द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग द अनदर ॲटम विथ द केमिकल बॉन्ड इज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ इच ॲटम. आता बघा कुठलाही ॲटम दुसऱ्या ॲटमसोबत कसा केमिकली कंबाईन होतो. ठीक आहे, दुसऱ्या ॲटमसोबत ज्यावेळेस तो कंबाईन होतो, ठीक आहे, केमिकल बॉन्ड फॉर्म करतो, ही त्याची काय केमिकल प्रॉपर्टी असते. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. आणि दिस ॲबिलिटी इंडिकेट द नंबर अँड द नंबर ऑफ कॉल्ड व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. म्हणजे बघा मित्रांनो जेवढे काही ॲटम दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन होऊ शकतात, शेअर होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये तेवढे बॉन्ड बनू शकतात, त्याला आपण काय म्हणत असतो, व्हॅलन्सी. त्याला काय म्हणत असतो व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. द ॲटम फॉर्म मेनी केमिकल बॉन्ड विथ अदर ॲटम ॲज इट्स व्हॅलन्सी. आणि जेवढे काही तो ॲटम तयार करू शकतो, जेवढे काही जो ॲटम आहे तेवढे काही बॉन्ड तयार करू शकतो त्याच्यासोबत, त्याला आपण त्याची काय म्हणत असतो, व्हॅलन्सी म्हणत असतो. ठीक आहे, आता व्हॅलन्सी काय आहे हे सर्व आपण थोड्या डिटेलमध्ये आता चर्चा करूया. इथं आपलं एक टेबल दिलं आहे, या टेबलवरनं तुम्हाला सगळं समजेल. बघा पहिल्या याच्यामध्ये दिले तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, म्हणजे कंपाऊंड दिले आणि कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेले आहे. ठीक आहे, इथं कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एलिमेंट दिले आहे. म्हणजे बघा इथं सर्व काय असेल, बघा इथं सर्व हायड्रोजन, सर्व हायड्रोजन आहेत. ठीक आहे, इथं सर्व काय आहेत, हायड्रोजन आहेत. इथं बघा हायड्रोजन दिलेलं आहे, इथं एक सल्फर आहे. ठीक आहे, सल्फर. ठीक आहे, नंतर इथं नायट्रोजन, ब्रोमीन, आयोडीन, इथं सोडियम आणि इथं हायड्रोजन, बरोबर आहे. आपण सर्व लिहिले आहेत. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, जो
हायड्रोजन आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे तर 1 आहे, कारण हायड्रोजनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे. बघा मित्रांनो, मी आता ध्यानात ठेवा, एक एक शब्द ध्यानात ठेवायचा तुम्हाला, मी काय म्हणतोय ते. हायड्रोजन आहे, ह्या हायड्रोजनचा जे हायड्रोजन आहे ह्या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. म्हणजे हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे तिथं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी, ऑक्टेट म्हणजे काय, ऑक्टेट नाही तिथं डुप्लेट, ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन, डुप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ते डुप्लेट पूर्ण होण्यासाठी म्हणजे शेवटच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन पाहिजे कमीत कमी, आणि 2 नसतील तर 8. म्हणजे ते डुप्लेट पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे तर इथं 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे याची व्हॅलेन्सी काय आहे 1. आणि इथं सगळीकडे आपण हायड्रोजन दिले आहेत म्हणून सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 कारण सगळे हायड्रोजन दिले आहेत. ठीक आहे, आता महत्त्वाचा पॉईंट आहे नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म बाय द एक्स विथ द एच. आता एक्स म्हणजे काय तर हे ॲटम. सर्वात अगोदर आता आपण हा भरूया, नंतर हा भरूया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा मित्रांनो, क्लोरीन आहे, बरोबर आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, बरोबर आहे, 17. म्हणजे बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, आणि नंतरच्या ऑर्बिटमध्ये आहे 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, पहिल्याच्या 2, 8 आणि 7 यांची ॲडिशन केली तर येईल 17, बरोबर आहे. पण इथं बघा, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 8, पण थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. इथं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी म्हणजे इथं 8 इलेक्ट्रॉन असण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे तर 1. म्हणजे हा काय करेल, जो काही क्लोरीन आहे, क्लोरीन काय करणार, किती बॉन्ड फॉर्म करू शकतो, फक्त एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो, कारण याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी, म्हणून इथं 1 लिहिलं आहे. ठीक आहे, एवढं समजले. त्यानंतर बघा, त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर बघा, इथं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे इथं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे याला 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे काय करेल, हा 2 फक्त बॉन्ड तयार करू शकतो, म्हणून आपण इथं 2 लिहिणार. याची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणून हा 2 बॉन्ड तयार करू शकतो. ठीक आहे, एवढं समजले. त्यानंतर बघा सल्फर. त्यानंतर इथं सल्फर बघा, सल्फरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 16. ठीक आहे, म्हणजे याची जी काही व्हॅलेन्सी आहे तो आहे 2, म्हणून हा काय करेल 2 केमिकल बॉन्ड फॉर्म करेल. आता मी डायरेक्टली घेतो मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आहे नायट्रोजन. नायट्रोजन जो आहे त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 7. म्हणजे तो काय करेल 7 असल्यामुळे त्याला काय करेल 3 इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आहेत. व्हॅलेन्सी म्हणजे काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर बघायचे 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून काय करेल हा 3 बॉन्ड फॉर्म करेल. समजले. त्यानंतर बघा मित्रांनो, हे नायट्रोजन. ब्रोमिन. ब्रोमिन बघा मित्रांनो, जो ब्रोमिन आहे तो त्याचा ॲटॉमिक नंबर 35 आहे आणि त्याची जी व्हॅलेन्सी आहे 1 आहे. त्याच्यामुळे तो एकच काय करेल, एक बॉन्ड म्हणजे एकच बॉन्ड फॉर्म करणार आहे. त्यानंतर आयोडीन बघा, आयोडीन जर तुम्ही बघितलं तर आयोडीनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 53. ठीक आहे, आणि त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1. व्हॅलेन्सी 1 असल्यामुळे तो काय करेल, एकच बॉन्ड फॉर्म करेल. त्यानंतर आहे नायट्रोजन. इथं काय आहे नायट्रोजन. नायट्रोजन बघितलं त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 11. म्हणजे तो काय करेल, त्याची व्हॅलेन्सी आहे 1. म्हणजे तो काय करेल, एकच बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे, विथ एच. CH4 म्हणजे काय तर CH4 म्हणजे मिथेन. ठीक आहे, आणि जो कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. म्हणजे त्याची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 4, आणि व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे तो किती बॉन्ड फॉर्म करणार आहे हायड्रोजन सोबत तर 4. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा नेमकं बघा कसं आहे CH, बरोबर, हे बघितलं तुम्ही. आता बघा नेमकं हे वर्क कसं होतं याचं. बघा वर्क कसे होते मित्रांनो, ते ध्यानात द्या.
तर बघा मित्रांनो इथं CH4 आहे. एक मिनिट मित्रांनो. तर बघा मित्रांनो इथं CH4 आहे. ठीक आहे, CH4 म्हणजे काय, मिथेन. आता बघा आपल्याला माहित आहे कार्बन आहे. कार्बनची व्हॅलेन्सी आपण आताच बघितली. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. बरोबर, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे? हायड्रोजनची व्हॅलेन्सी आहे 1. बरोबर आहे. म्हणजे याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील, याला घ्यावे लागतील किंवा द्यावे लागतील. ठीक आहे. मग हायड्रोजन जर एकच व्हॅलेन्सी आहे, मग इथं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन लागतील. मग आता काय करायचं? हायड्रोजन जवळ फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, कार्बन जवळ 4 इलेक्ट्रॉन आहेत. मग अशा वेळेस याचा ऑक्टेट पूर्ण कसा होणार? त्यावेळेस काय करायचं, आपण 4 काय घ्यायचं आहे, 4 ॲटम घ्यायचे आहेत. कशाचे? हायड्रोजनचे. हा 4 ॲटम म्हणजे प्रत्येकाची व्हॅलेन्सी 1 म्हणजे इथं होईल 4 आणि हे 4 म्हणजे ऑक्टेट पूर्ण होईल. काय होईल? ऑक्टेट पूर्ण होईल आणि हा आपला एक कंपाऊंड फॉर्म होईल. ठीक आहे. आता बघा मित्रांनो केमिकल फॉर्म्युला आता कसं लिहायचा असतो हे आपण आता थोडक्यात शिकून घेऊया. बघा आता सर्वात अगोदर काय लिहायचं आहे, C आणि O म्हणजे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, CO लिहिलं तुम्ही. आता लिहिल्यानंतर काय करायचं, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. मग इथं 4 लिहा त्याच्या खाली. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. तर 2 लिहा. आणि आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, म्हणजे ह्या C आणि 2चं आणि O आणि 4चं म्हणजे येईल C2O4. ठीक आहे. आता इथं 2 आहे, इथं 4 आहे, तर याला आपण दोघांना आपण काय करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे येईल CO2. याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे कॅन्सल होईल, इथं राहतील 2, म्हणजे आन्सर आलं आपलं CO2. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण कुठलाही फॉर्म्युला तयार करू शकतो. ठीक आहे, कुठलाही फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सिम्पल कंपाऊंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ते फाइंड आउट करायचे होते. त्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला काय दिलं आहे, एलिमेंट दिलं आहे, बॅलन्स दिलेलं आहे आणि केमिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं तुम्हाला लिहायचं आहे. तर काय करायचं, C सोबत 1 आणि 1 सोबत 4 अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे CH4. ठीक आहे. इथं बघा Nचं 1 सोबत आणि Hचं 3 सोबत म्हणजे NH3. Feचं 2 सोबत, Sचं 2 सोबत म्हणजे Fe2. S2. आता दोघं 2 आहेत म्हणून याला आपण 2 ने जर कॅन्सल केलं तर इथं फक्त आपण FeS असं लिहू शकतो. त्यानंतर बघा कार्बनचं 2 सोबत, ऑक्सिजनचं 4 सोबत म्हणजे येईल C2O4. इथं 2 आहे, इथं 4 आहे, 2 ने डिवाइड करा, हे कॅन्सल होईल, इथं राहतील 2 म्हणजे आपण लिहिणार CO2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो, केमिकल जो फॉर्म्युला आहे किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आपण इथं लिहू शकतो कुठल्याही कंपाऊंडचा, जर आपल्याला इलेमेंट माहीत असेल तर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला लेसन पूर्ण केलेला आहे. पुढचा लेसन मेटल अँड नॉन मेटल आपण बघणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.